पुंडलीक वरद हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत बुआ साहेब महाराज की जय। सद्गुरु मोतीराम महाराज की जय। गंगा मैया की जय। गोदा मैया की जय। सत्य सनातन धर्म की जय। जगत जननी गौ माता की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय। नमः परमहंसाय स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्त जनमानस निवासाय श्री रामचंद्राय धियं सदा परिभवग्नमिष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्जिनुतं शरण्यं प्रत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदः मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। जय जय श्री सीताराम जय जय श्री राधेश्याम। समर्थ श्री संत सद्गुरु गजानन महाराज यांच्या चरित्र भाव कथेमध्ये श्रवण रूपी स्नान करण्या अगोदर आपल्या मन आणि वाणीला पवित्र करण्याकरता श्री गजानन महाराजांचा महामंत्र, त्या महामंत्राचं मोठ्या अंतकरणपूर्वक आपण सर्वजण गायन करूया। गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते 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 गण गण गणात बोते बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते
आ
परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। अनंत कृपा सागर भक्तवांछा कल्पतरू अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय श्री सद्गुरुदेव भगवान आणि ज्यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त आज आपण इथं एकत्रित येऊन त्यांच्याच भावचरित्र कथेचं श्रवण करत आहोत असे समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज आज आपल्या या अरणी नगरीमध्ये श्री संत गजानन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुंदर असं भव्य दिव्य श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराची उभारणी झाली आणि या मंदिराच्या कलशारोहण समारंभानिमित्त मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त एक पंचदिवसीय नामसंकीर्तन समारोह या ठिकाणी साजरा होतोय। वास्तविक पाहता आरळी आणि मी काही नातं नवीन नाही, बरेच वर्षापासून या ठिकाणी आमचे परमादरणीय हरिभक्तीपरायण हाजप्पा पाटील सुंकलोड यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी इथं प्रगट दिन साजरा करतो। तर बऱ्याच वर्षापासून मी या ठिकाणी येतो। गावाचं माझं खूप जुनं नातं आहे। गावातील सगळी टाळकरी मंडळी, आमचे मोगलाजी मामा, लक्ष्मण दादा, आमचे रामदास भाऊ, ही सगळी मंडळी टाळकरी मंडळी, सर्वांशी एक स्नेहाचं नातं आहे। म्हणून दरवर्षीच या संत गजानन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये गजानन महाराजचा प्रगट दिन सोहळा आपण साजरा करतो। पण तो साजरा करत असताना दरवर्षी आपण गजानन महाराजाची एक चल मूर्ती एक दिवसापुरती इथं स्थापन करतो। आमच्या हाजप्पा पाटील साहेबांच्या मनामध्ये असा विचार आला की संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या अचल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इथं झाली तर, पण हा हेतू मनामध्ये धरून या मंदिराची उभारणी झाली। मला वाटतं आपण 2 वर्षाखालीच काहीतरी या मंदिराचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न केला आणि अतिशय अल्प काळामध्ये हे मंदिर या ठिकाणी तयार झालंय। आपल्या सर्वांच्या साक्षीने येत्या प्रगट दिनाच्या दिवशी गजानन महाराज या मंदिरामध्ये प्रतिष्ठित होणार आहे। आपल्याला एका चल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एक दिवसापुरती करण्याची गरज नाही, तर दररोज संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी आपल्याला या संत गजानन विद्यालयाच्या माध्यमातून प्राप्त होते। वास्तविक पाहता हे विद्येचं मंदिर आहे। माता सरस्वतीचं वास्तव्य या प्रांगणामध्ये आहे, पण त्या जोडीला संत गजानन महाराजांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करून जणू काय या ठिकाणी भक्ती शक्तीचा संगम सोहळाच या ठिकाणी साधलाय। संपूर्ण विद्यालयाचे कर्मचारी, या संस्थेचे अध्यक्ष हाजप्पा पाटील सुंकलोड, गावकरी मंडळी आरळी, सर्वांच्या माध्यमातून 5 दिवसाचा हा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। आणि या निमित्तानं मागे ज्यावेळेस सप्ताहाला मी आलो, आमची चर्चा झाली साहेबाची आमची, महाराज काय करता येईल? 5 दिवसाची भागवत कथा तर काही करता येत नाही, मग ज्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे त्यांचीच आपण 5 दिवसीय कथा ऐकण्याचा प्रयत्न करू। तर 4 दिवसाची आपल्याला ही कथा ऐकायची। तसं या विद्यालयामध्ये दरवर्षीच प्रगट दिनानिमित्त मला वाटतं गजानन विजय ग्रंथाचं पारायण होतच, पण सगळ्यांना हा ग्रंथ सर्वश्रुत आहे। फक्त थोडासा संगीतमय वातावरणामध्ये आणि थोडा कथेच्या स्वरूपामध्ये आपल्याला हा ग्रंथ आता ऐकण्याची संधी मिळणार आहे। आपण सगळेजण भाग्यवान आहात
आपण दरवर्षी देवाचा उत्सव साजरा करतो. तुमच्या आरळी गावामध्ये भव्य दिव्य असं भगवान महादेवजीचंही मंदिर उभारलं गेलंय, हनुमानजीचंही, विठ्ठल रुक्मिणीचंही मंदिर फार सुंदर बांधलंय. तिथं दरवर्षी सप्ताह आपण साजरा करतो, तो असतो देवाचा उत्सव. आणि इथं हा साजरा आपण करतोय हा संताचा उत्सव. तर विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या भाषेत सांगायचं म्हणजे देवाला त्याचा उत्सव आवडण्यापेक्षा संताचा उत्सव विशेष आवडतो. त्याच्या संताचं केलेलं कौतुक देवाला खूप आवडतं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात ना की मला प्राणापेक्षाही प्रिय भक्त आवडतात ते कोणते. तर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की माझी भक्ती करत असताना, माझी पूजा करत असताना मला जे आवडतात त्यांची आधी पूजा करा. ज्ञानोबाराय म्हणतात तेही प्राणा परोते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते. आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायची आम्हाला, फार सुंदर गोष्ट. ते महिन्याची वारी करणारा एक वारकरी होता म्हणा. पंढरीची वारी करायचा, आजही करतात. आणि त्या वारकऱ्याचे दर महिन्याला वारीच्या वाटेवरले घरं ठरलेले असतात. जसं आरळीला आलो की आमचे 3-4 घरं ठरलेलेच आहेत, त्यांच्या घरी आम्ही थांबतो. नित्याचा परिचय, तसं तर सगळं गावच परिचयाच आहे, पण नित्याची परिचय असणारी काही माणसं असतात. तर तो वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत वारीला निघाला. एका पश्चिम महाराष्ट्राच्या बागायतदार शेतकऱ्याच्या इथं त्याचा मुक्काम पडला. आंब्याचा सीझन होता. आंब्याच्या आमरसाचं जेवण वारकऱ्याला केलं गेलं आणि त्या आमरसाचं जेवण करून तृप्त झाला तो वारकरी. सकाळी उठला, आपल्या वाटेला लागला. तर जाता जाता त्या मालकानं विनंती केली, बाबा पंढरीला चाललात ना? म्हणले हो. आमची एक काम करसाल आमचं? एक काय काम आहे? छोटस काम आहे. तुम्ही रात्री जो आंब्याचा रस खाल्ला की नाही, या वर्षी आमच्या बागेत आलेल्या आंब्याला नवा बहार आलेला आहे. तर आम्ही साधूची पूजा केली, तुम्हाला हे खाऊ घातलं, पण आता इथून पुढं देवाला हे देणं आवश्यक आहे. म्हणून मी 5 आंबे तुमच्यापाशी देतो. पांडुरंगाच्या जवळ आमचे हे आंबे पोचते करा आमच्या नावानं. वारकऱ्यांना सांगितलं हरकत नाही. पडशीमध्ये ते आंबे घेतले, वारकरी पंढरीला निघाला. पण तिथून पुढे दुसऱ्या गावात जो मुक्काम त्याचा होता, तर त्या मुक्कामाला वारकरी गेला तर ज्याच्या घरी थांबायचं त्याच्या घरी कुलूप होतं. वारकरी मंदिरावर थांबला, रात्री भूक लागली, आता काय करायचंय? तर देवाची माफी मागून वारकऱ्यानं त्यातले 2 आंबे खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी 3 आंबे पांडुरंगाला नेऊन दिले. परत तिच्या वाटेला तो वारकरी लागला. पुन्हा येता येता मुक्काम पडला त्याच मालकाच्या इथं. तर त्या मालकाच्या स्वप्नात देव गेला म्हणे आणि मालकाला जाऊन सांगितलं, का रे एवढी आंब्याची बाग तुझी बहरली, 2 ट्रक आंबे रोज पुण्याला पाठवतो, मला बेटा 2च देतो का? त्यानं सांगितलं, देवा 2 नाही 3. कारण वारकऱ्यानं सांगितलं 2 मी खाल्ले, 3 देवाला दिले. अजिबात नाही, मला 2च पोहोचलेत. मालकाला थोडा राग आला. मालक विचार करतो की वारकऱ्याला खायचेच होते, तर मग एका आंब्यासाठी खोटं का बोलला वारकरी? आधीच तर लोक वारकऱ्यावर विश्वास ठेवत नाही. हे आम्ही मोगलाजी मामा आम्ही फिरतोत ना गावोगाव, लोक म्हणतात गळ्यात माळ आणि पोटात काळ, काय काय म्हणतात ते. आधीच तर लोक विश्वास ठेवत नाही. मग मालकानं दटावलं सकाळी, का हो बाबा खोटं का बोललात एका आंब्यासाठी? वारकऱ्यानं सांगितलं, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो खोटं बोललोच नाही. आता पांडुरंगालाच येऊन हिशोब मिटवावं लागल. वारकऱ्यानं आमरण उपोषण सुरू केलं आणि पुन्हा त्या रात्री पांडुरंग परमात्मा स्वप्नात गेला, बोलायला सुरुवात केली, का रे बाबा सकाळपासून वारकऱ्यानं काही खाल्लं नाही? ते म्हणले, देवा मी दोषी नाही, तुम्ही दोषी आहात. एका आंब्याचा घोळ तुम्ही घातलात. तुम्ही म्हणता 2, देवानं सांगितलं मी आताही म्हणतो 2च. मग एका आंब्याचा घोळ मिटायचा कसा? देवानं सांगितलं, मूर्खा तुझ्या लक्षात येत नाही. अरे 2 पोहोचले ते कोणते? म्हणजे जे वारकऱ्याने खाल्ले ते 3 तर माझ्या मूर्ती समोर ठेवलेले, ते बडव्यानं उचलून नेले, त्याच्या लेकरा बाळांना रस खाल्ला, मला काय? भगवंतानं सांगितलं, इथून पुढे तुला जर मला काही द्यायचं असेल तर तू एकच कर, वारकऱ्याच्या मुखात घालत जा, मला पोहोचतं. मी कशासाठी सांगतो हा दृष्टांत, की तुम्ही हा जो उत्सव करता हा संताचा उत्सव आहे. संताचा उत्सव केला की देवाला आनंद होतो. देवाला त्याचा उत्सव स्वतंत्र करायची गरजच नाही.
संताचा उत्सव करा, देवाला आनंद. किंवा दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देईल. मार्गशीर्ष महिना होता, ते गुरुवारचं व्रत वगैरे बाया करतात की नाही. इकडे महिला मंडळी गुरुवार कोणती वैभव लक्ष्मी काहीतरी असते ते. मग एका बाईनं 5 गुरुवार ते व्रत केलं. 5व्या गुरुवारी त्या व्रताचं उद्यापन होतं. मग ती एका शेजारच्या घरी गेली आणि तिनं त्या माऊलीला कुंकू लावलं आणि सांगितलं, बाई माझ्या व्रताचं उद्यापन तुला जेवायला बरं का, पण जेवायला येताना एकटीच ये, कोणाला आणायचं ना, एकटीला आमंत्रण. आणि तुला नेसवण्याकरता 2000ची भाडीची साडी घेतली म्हणली. त्या भारीच्या साडीचं नाव घेतलं की बाईला आनंद झाला. पण तिचं एक 2-3 वर्षाचं पोरग खेळत होतं अंगणात. त्यानं ऐकलं की आज दुपारी आई जेवायला जाणार आहे. त्यानं विचार केला आपल्याला सुद्धा जायचं आहे सोबत. मग ते दुपारी ते घरातच लागलं गुरमळायला, बाहेर जायला तयार नाही. आईनं सांगितलं बेटा जाय ना, मंदिराकडे लेकरं खेळायला लागले. ते म्हणले मी रोज खेळत होतो, तुम्हाला बोलून आणतीस आणि आज जाय म्हणायला लागली, मला जायचं नाही म्हणे. अरे जाय, ते शेजारचा पिंट्या बोलवते, तुला बिलकुल जाणार नाही. आईनं सांगितलं मग ठीक आहे घरी थांब, घराकडे लक्ष नाही, मी आत्ता आले. चाललीस कुठं? ते म्हणले त्या शेजारच्या काकूनी बोलवलं हळदी कुंकवाला, मला माहिती आहे तू जेवायला चाललीस तिच्या इथं. म्हणले हो मी सुद्धा येणार. बाळा नाही ना तुला नेता येणार, तिनं मला एकटीला सांगितलं आमंत्रण. ते मला मी येणारच. आईनं विचार केला छोटस लेकरू किती खाणार आहे, कडेवर घेतलं आणि त्याला त्या घरी गेली. त्या बाईनं गेल्यावर स्वागत केलं, पाय गिय धुतले आणि कुंकू लावण्याकरता वर अशी मान केली तर हिच्या कमरेवरती दिसलं बसलेलं. तिने सांगितलं बाई मी तुला एकटीला आमंत्रण दिलं होतं, याला कशाला आणलीस? ते म्हणले ऐकत नव्हतं लेकरू, हट्ट धरलं, किती खाणार आहे? ते म्हणले आगाऊ बोलायचं नाही, आमच्या घरी मोजकं असतं, तुला एकटीला सांगितलं ना एकटीला जेवायला देणार. ऐकत नाही लेकरू. कसं ऐकत नाही म्हणले, तिच्या कडेवरलं लेकरू ओढलं आणि एक दिली कानाखाली, लागलं पोरग बोंबलायला. त्या बाईनं मारा त्या लेकराला रडताना पाहिलं, तुझी 2000ची साडी चुलीत घाल. घेतलं लेकराला, निघाली तर मला सांगायचं काय की तिच्या लेकराचा अपमान केला तर त्या बाईला तुम्ही 2 नाही 5000ची जरी साडी नेसवली तर जसं आनंद होत नाही, तसं भगवंताला साधूची सेवा केली की आनंद होतो. म्हणून आज समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची सेवा 5 दिवसाची आपण इथं करतोय. परमात्म्याला या सेवेत नक्की आनंद आहे, वादच नाही. आपणा सगळ्यांच्या वतीने भगवान समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आज तर ही भावचरित्र कथा सुरू झाली. महाराष्ट्रातील विद्वान लोकांची कीर्तन आहेत रात्रीच्या सत्रामध्ये, आणि मला वाटतं उद्यापासून हवनादी विधी सुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी साजऱ्या करत आहोत. मोठे महत्भागी आहोत आपण, या क्षणाचे साथीदार आहोत. मंदिराची कल्पना 2-3 वर्षापासून चालू आहे. बरेच लोक कीर्तनाला यायचे प्रगट दिनाच्या आणि ऐकायचे की या प्रांगणामध्ये मंदिर उभं राहणार, मंदिर उभं राहणार. पण आपण भाग्यवान ठरलोत का? मागचा 2 वर्षाचा कोरोनाचा काळ गेला, त्याच्यात ज्यांना ज्यांना मंदिर पाहण्याची इच्छा होती ते गेले, आपण राहिलो. म्हणजे सद्गुरू गजानन महाराजांनी आपल्याला सेवेला पात्र समजलंय. तुमचं काय ते मला माहित नाही. दुसऱ्या लाटेमध्ये मी सुद्धा सिरियस होतो. साहेबांचा फोन आला होता मला, हजप्पा साहेबाचा, महाराज तब्येत कशी काय? वास्तविक पाहता ते पॉझिटिव्ह होते, त्यांना भेटून गेलो मी, आणि इथून गेल्यानंतर 15 दिवसाला मी पॉझिटिव्ह झालो. दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो. मोगलाजी मामाला माहिती आहे 15 स्कोर होता, अतिशय क्रिटिकल. डॉक्टरनं सांगितलं काय की वाचणार. मला चिंता करू नका, मला आरळीला गजानन महाराजांची कथा सांगायची. बरवे झाले आजीवरे, बरवे झाले आजीवरे, नाही पडेलो तुझे आहारी, नाही पडेलो तुझे आहारी, वाचून आलो येथवरी, वाचून आलो येथवरी. उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिलाया
जगद्गुरु तुकोबारा नाटाच्या अभंगामध्ये गातात, बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हरी, वाचवून आलो येथवरी आता इथून पुढे उरले ते हरी तुम्हा समर्पण. आपण सगळेजण त्या मृत्यूच्या कराल दाढेतून वाचून इथपर्यंत आलो म्हणजे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी आपल्याला लायक समजलं सेवे करतात. पण आज सगळेजण मिळून आपण महाराजांची सेवा करत आहोत. थोडं सगळ्यांची क्षमा मागतो. पहिला दिवस आहे, थोडा उशीर झाला. पत्रिकेवर 1 ते 4 कथेचा वेळ आहे आणि कथा 4ला सुरू झाली. त्याचं कारण सांगतो. तुमची कथा 2-2.5 महिन्यापूर्वी साहेबांनी संपर्क केला. कथा तुमचीच होती आधी, पण मधातच आमच्या वसमतला आमच्या माहेश्वरी समाजाने आग्रह धरला, महाराज आपली कथा पाहिजे म्हणून. आज तिथलं भागवत कथा संपून आलं. आवाजही बसला. मोगलाजी मामा म्हणले एवढी पळापळ करता कशाला? तर मामा त्याचं कारण आहे, आपल्या सगळ्याला एक रोग लागला, त्या रोगाचं नाव आहे हावडा. एकरभर निघाल्यावर तुम्ही सोडणार, तारीख आल्यावर आम्ही सोडणार, आपण दोघंही सारखेच. म्हणून आज आपण समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या चरित्र भावकथेला प्रारंभ करणार आहोत. या चरित्र भावकथेसाठी मी एका ग्रंथाचा आश्रय घेतला. तो ग्रंथ म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याचं वैभव, उमरी तालुका गोरठा संस्थान संत श्री दासगणू महाराज यांनी संत गजानन महाराजांचं सुंदर असं चरित्र लिहिलंय. तर त्यांच्या चरित्राच्या श्री गजानन विजय ग्रंथाचा आधार घेऊन 4 दिवसामध्ये 21 अध्यायाची सुंदर कथा मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या मतीने सद्गुरू जशी बुद्धी देतील तसं या ठिकाणी गजानन महाराजांच्या गुणांचं वर्णन या ठिकाणी मी करणार आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्या का निमित्तानं होईना माझ्या मुखातून गजानन महाराजाची चरित्र भावकथा बाहेर पडते. याच्यामध्ये आपल्या दोघांचाही फायदा आहे. तुम्ही ऐकत आहात, तुमचा फायदा आहे. आणि या निमित्तानं या ग्रंथाची काही अक्षरं माझ्या मुखातून बाहेर पडत आहेत, हा माझा फायदा आहे. दोघेही आपण या ज्ञानगंगेमध्ये स्नान करूया. समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या चरणारविंदी बसून त्यांना अशी विनंती करूया की महाराज आताच काय, जन्मोजन्मी तुमची सेवा करण्याची इच्छा, भावना, कामना आमच्या मनामध्ये सदोदित येऊ, ही महाराजांच्या चरणी विनंती. सुंदर अशी चरित्रकथा संत गजानन महाराजांची दासगणू महाराजांनी पंक्तिबद्ध केली 21 अध्यायामध्ये. फार सुंदर. दासगणू महाराजांचं चरित्रही तेवढं सुंदर आहे. आज आपल्या परिसरामध्ये बरीचशी जी हरिदासी कीर्तन करणारी जी कीर्तनकार मंडळी आहे, सुंदर सुंदर ज्या पदाचं गायन करतात ती पद दासगणू महाराजांनी लिहिली. तर समर्थ सद्गुरू श्री साईबाबांचं चरित्र असो का गजानन बाबाचं चरित्र असो, काही इतर साधू संतांची चरित्र असो, त्यांच्या लेखणीतून सगळी ती चरित्र बाहेर पडली. पण दासगणू महाराजांच्या लेखणीतून सर्वात शेवटी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो हा गजानन विजय ग्रंथ आहे. यानंतर दासगणू महाराजांनी सहसा माझ्या मतीनं, माझ्या बुद्धीने लिखाण केलेलं नाही. शेवटचा ग्रंथ आहे त्यांच्या हातून झालेला. तर हा ग्रंथ लिहिताना दासगणू महाराजांना विचारलं की शेवटी संत गजानन महाराजांचं चरित्र तुम्ही लिहिता, कारण काय? तर त्यांनी सांगितलं त्याचं कारण आहे, सगळी माळ ओवल्यानंतर माळेच्या शेवटी एक मुकुटमणी ओवतात. तर मग मी सगळं संत चरित्र सांगितलं आणि सगळ्या संत चरित्राच्या शेवटी मुकुटमणी म्हणून संत गजानन महाराजांच्या चरित्राचं लिखाण केलं. अतिशय सुंदर लिखाण. एका सिद्ध महात्म्याच्या लेखणीतून निघालेली ही सिद्ध वाणी, आणि ती वाणी ऐकून, या सिद्ध संतांची वाणी ऐकून आपल्याला शुद्ध व्हायचंय. असं समर्थ संत गुरु श्री संत गजानन महाराजांच्या चरित्राला आपण प्रारंभ करूया. मोठी गोड त्या ठिकाणी वाणी दासगणू महाराजांची. ते या चरित्राला प्रारंभ करताना सर्वात आधी आमच्या दासगणू महाराजांनी वंदना प्रकरणामध्ये सगळ्यात आधी भगवान गणेशाला नमस्कार केला. भगवान गणेशाची वंदना केली. त्यानंतर या जगदी तळावर जितके संत महात्मे आहेत त्या सगळ्यांना वंदन केलं. दासगणू महाराज म्हणतात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या महाराष्ट्राचं काही वैभव आहे. तसं पाहायला गेलं तर जगामध्ये भारत विशेष. काल भागवत कथा सांगताना एका विद्वान माणसाने मला एक प्रश्न विचारला, गुरुजी, शिकलेला माणूस होता,
आणि बरं वाटलं बरं का मला प्रश्न विचारला. आता त्यानं कोण्या भावनेनं विचारला त्यालाच माहीत, पण त्यानं मला असा प्रश्न विचारला, म्हणले महाराज तुम्ही भागवत कथा सांगत आहात, देवाचे जे 24 अवतार झाले ते भारतातच का म्हणून झाले म्हणला, अमेरिकेत एखादा का झाला नाही, पाकिस्तानमध्ये एखादा का झाला नाही, असं त्यानं प्रश्न विचारला. खूप चांगला प्रश्न. म्हणलं ऐक आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. सगळ्या देवांचे जन्म भारतातच का, तर त्याचं उत्तर असं आहे की जी पृथ्वी माता आहे, हे संपूर्ण हे प्रांत तिचं शरीर आहे आणि या पृथ्वीचं हृदय म्हणजे भारत आहे. माणसाचा एखादा अवयव निकामी झाला तर तो कापून टाकून देतात. समजा पाय खराब झाला कापता येतो, हात कापता येतो, कमरेच्या खालचा भाग कोणताही कापता येतो. एखादं लिव्हर खराब झालं तर देवानं 2 दिलेत, है की नाही. भगवंताची मोठी अनमोल देणगी आहे. डोळे खराब झाले तर देवानं 2 दिले, एक खराब झाला तर दुसरा. सगळं 2-2 दिलं, पण हृदय एकच दिलं. ते हृदय जर बंद पडलं तर मग सगळं शरीर, मग सगळ्या शरीरामध्ये मेन काय म्हणजे हृदय. तसं या सगळ्या पृथ्वीवर या पृथ्वीचं हृदय म्हणजे भारत आहे, भारतभूमी. आणि भूमी इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे. या भूमीचं वर्णन केलं. देवाधिक मनामध्ये अशी इच्छा करतात की आम्हाला या भूमीमध्ये जन्म मिळाला पाहिजे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. त्यांची एकच इच्छा आहे की आम्हाला या भारत भूमीमध्ये जन्म मिळाला पाहिजे. एवढी पवित्र भूमी आहे. भारत भूमीच का पवित्र. काल परवा आमच्या महाराजांनी कीर्तना एक दृष्टांत सांगितला होता, सांगतो ऐका. त्यांनी सांगितलं भारती भूमी सगळ्यात चांगली का. आता इथं सगळे गुरुजी लोक बसलेत कथा ऐकायला. तुम्ही कथा ऐकली पाहिजे बरं गुरुजी. तुमच्या हातून उद्या भारताचं भविष्य घडणार आहे. या छोट्या छोट्या लेकरावर तुम्ही संस्कार करता, तर तुमच्याकरता उपयुक्त दृष्टांत आहे, फार सुंदर दृष्टांत. भारतभूमी जगामध्ये श्रेष्ठ का, तर मागच्या काळामध्ये आमच्या महाराजांनी सांगितलेलं दृष्टांत सांगतो. आपल्या या जगाचा एक जागतिक सर्वे झाला आणि त्या जागतिक सर्वेमध्ये एक निकष असा आला की जगामध्ये जेवढे मनोरोगी माणसं आहेत सगळ्यात कमी मनोरोगी भारतामध्ये आहेत. मनोरोगी म्हणजे एखादा काहीतरी शॉक बसलाय आणि पागल झालाय तो माणूस, असे मनोरोगी लोक भारतात सगळ्यात कमी आहेत. बाकी परदेशात खूप आहेत. तर काय याचा अभ्यास करणारा जो शास्त्रज्ञ होता त्यानं त्याचा किस्सा सांगितला. म्हणले मी एकदा एका वेड्याच्या दवाखान्यामध्ये गेलो, येरवड्याला गेलो मी, पागल लोकांचा दवाखाना आहे तिथे गेलो. आणि तिथे गेल्यानंतर तिथे एक इंग्रज पाश्चात्य माणूस बसला होता, असा खुर्चीवर डोक्याला हात लावून. चेहऱ्यावरून तर वेडा वाटत नव्हता, पण आता दवाखान्यात आहे म्हणल्यावर वेडा आहेच की. मग त्याच्या जवळ गेलो मी. गेल्यानंतर चांगला बोलू लागला. मी त्याला विचारलं का रे बाबा तुला वेड लागलंय. ते मला हा अलीकडंच लागलंय या 4-5 वर्षातच. म्हणले कस काय लागलंय तुला वेड. त्यानं त्याचं वेड लागायचं कारण सांगितलं. ते म्हणले काय झालं माहितीये का, मी एक 4-5 वर्षाखाली लग्न केलंय. अमेरिकेचा होता तो. मी लग्न केलं आणि मी लग्न केलं तर काय केलं, एका विधवा बाईशी मी लग्न केलं, एक विधवा बाईशी. आता लग्न केल्यानंतर तिला एक पहिल्या पतीकडून मुलगी होती. तर मी तिच्याशी लग्न केलं. 1-2 वर्षानंतर तिच्या त्या विधवा बाईच्या मुलीशी माझ्या बापानं लग्न केलं. मग म्हणजे आता आमच्या बापाला मुलगा झालाय आणि मी विचार करायला लागलो की आता नातं कोणतं लावावं. आता एका हिशोबानं जर पाहिलं तर त्या विधवा स्त्रीचा मी पती आहे आणि तिच्या मुलीचा आमचा बाप जावई आहे. म्हणजे एका नात्यानं बाप माझा कोण झाला, जावई झाला. झाला की नाही. बरं त्या विधवा स्त्रीची जी लेक आहे ती माझ्या पत्नीची लेक आहे. म्हणजे अर्थात कोणाची लेक आहे, माझी आहे. माझा बाप माझा कोण झाला, जावई झाला. बरं ठीक आहे, ती माझ्या बापाची पत्नी म्हणजे माझी कोण झाली, म्हणजे माझीच लेक माझीच आई आणि माझीच लेक माझ्याच जावयाची बायको. असा गुत्ता झाला मला डोसक्यामध्ये, पागलच झालं. तर ही संस्कृती आहे पाश्चात्य देशाची. अलग लक्षात. तिथं नाते गोते काय नाही महाराज, स्वैराचार आहे नुसता स्वैराचार. फक्त भारतामध्ये ती पवित्रता आहे. आणि अशी पवित्रता पाहून देवालाही भारतातच जन्म घेण्याची इच्छा झाली. मग तो परमात्मा भागवत ग्रंथ सांगतो 24 अवतार घेऊन अवतरला. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम बौद्ध आणि कलंकी हे 10 अवतार मुख्य आहेत. देवानं इतके अवतार घेतले ते भारतातच घेतले. बरं गंमत अशी
की भगवंतानं 24 अवतार घेऊन हातात शस्त्र घेतलं, दुष्टाचा नायनाट केला. पण नंतर कलियुग लागलं आणि कलियुग लागल्यानंतर परमात्म्याने विचार केला की माग एकदा एक रावण होता, एका रावणाला मारण्याकरता एक राम पुरेसा होता, एका कंसाला मारण्याकरता एक कृष्ण पुरेसा होता. पण आता गावागावात एक एक रावण आहे. तुमच्या गावात नसेल म्हणा, मला अजून 3 दिवस राहायचं आहे ना, पण आमच्या वसमतलं बरेच आहेत, गल्लोगल्ली आहेत. गावागावात रावण, गावागावात कंस जन्माला आले. भगवंतानं विचार केला यांना मारायचं तरी किती, आता मारायचं तरी किती. भगवंतानं विचार केला आता अवतार तर घ्यायचा, पण अवताराचं स्वरूप बदलायचं. भगवंतानं काय केलं, हातातलं शस्त्र खाली ठेवलं आणि परमात्मा हातात शस्त्र खाली ठेवलं आणि हातात शास्त्र घेऊन अवतरला. मग संत अवतार घेताना देवाने दृष्टिकोन बदलला. शस्त्र घेऊन दुष्टाचं निर्दलन करायचं, पण हातातलं शस्त्र खाली ठेवलं आणि आता धर्मशास्त्र घेतलं आणि परमात्मा संत रूपामध्ये अवतरला. म्हणून संतामध्ये आणि देवामध्ये एकच फरक आहे, मारून मुक्त करतो तो देव आणि जीवन मुक्त करतात ते संत. दोघांमध्ये हा फरक आहे. ज्ञानोबरायचं पसायदान वाचा कधी वेळ मिळाला तर. ज्ञानोबराला आळंदीमध्ये कमी त्रास झाला नाही, पण एवढ्या त्रास देणाऱ्या लोकांविषयी ज्ञानोबरांच्या मनामध्ये तिळमात्रही असूया नाही, अजिबात नाही. ज्या वेळेस पसायदान मागण्याची वेळ आली त्यावेळेस ज्ञानोबरांनी जे पसायदान मागितलं ते पसायदान एवढं गोड आहे. आमचे गाथामूर्ती चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांनी त्याच्यावर पसाय पायस म्हणून सुंदर ग्रंथ लिहिला, वाचा कधी वेळ मिळाला तर. फार गोड लिहिलंय महाराजांनी, फार गोड. त्यांच्याच कृपेने हाही सप्ताह चालू आहे चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्या. तर खूप सुंदर पसायदानावर महाराजांचं विवेचन आहे. तर त्या विवेचनातला थोडासा भाग सांगतो मी तुम्हाला. तर ज्यावेळेस मागण्याची वेळ आली, आपल्याला जर वेळ आली असती तर आपण एकच मागितलं असतं, देवा या जगातले सगळे दुष्ट मरू दे. पण ज्ञानोबारीने दुष्ट मरू दे असं नाही मागितलं. इतकं गोड पसायदान ज्ञानोबारायचं. ऐका, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो, खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो, तया संकर मीरती वाढो, तया संकर मीरती वाढो, तया संकर मीरती वाढो, तया संकर मीरती वाढो. भूता परस्परे जडो, भूता परस्परे जडो, भूता परस्परे जडो, भूता परस्परे जडो. मैत्र जीवीचे, मैत्र जीवीचे, मैत्र जीवीचे, मैत्र जीवीचे. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. मागणी किती गोड आहे पा ज्ञानोबरायची. जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबराय असं म्हणत नाही देवाला की जगातले सगळे दुष्ट मरू दे. ज्ञानोबराय म्हणतात देवा त्यांच्या बुद्धीच्या ठिकाणी असणारा वाकडेपणा जाऊ दे. अरे खळ म्हणजे काय, मनुष्यच आहे ना, फक्त त्याच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी वाकडेपणा आहे. प्रभू तेवढा वाकडेपणा काढून टाक आणि त्यांना सुद्धा तया सत्कर मीरती वाढो. ज्ञानोबराच्या ओवीला अभंगासारखी लावलेली चाल आहे. तर साधू मध्ये आणि देवामध्ये हा फरक आहे. मारून मुक्त करतो तो देव आणि जीवन मुक्त करतात ते संत. तर आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये अनेक अनेक संत होऊन गेले. समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज ज्या भूमीमध्ये प्रगट झाले ती भूमी विदर्भाची आहे आणि आपण राहतो तो मराठवाडा आहे.
आमचे महाराज म्हणायचे की विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये हाच फरक आहे की उपासक संतांची भूमी म्हणजे मराठवाडा आहे आणि अवलिया संतांची भूमी म्हणजे विदर्भ आहे। विदर्भामध्ये जितके संत झाले ते सगळे अवलिया सिद्ध महापुरुष, आणि मराठवाड्यात जितके संत झाले ते उपासक संत झाले, त्यांनी जगाला उपासना शिकवली। तर अशा या संतांच्या मालिकेमध्ये किती नावं घ्यावे। अनेक अनेक संत या भारत भूमीमध्ये झाले की ज्यांनी आपल्या संतत्वाद्वारे आपल्या हरिभक्तीद्वारे जगासमोर आदर्श ठेवला। बरं आता गंमत आहे का, साधू संत या जगामध्ये अवतरले, जगाला शिकवण्याकरता आले, पण शिकवत असताना साधू संतांची हातोटी फार मोठी सुंदर आहे। माझ्या समोर सगळा गुरुजन वर्ग बसलाय। गुरुजीमध्ये आणि संतांमध्ये शिकवण्याची पद्धत सारखी आहे। गुरुजी एका शाळेमध्ये गेलो, मी शाळेमध्ये गेलो सहज, तसं मी शिकलो कोणीतरी शाळेमध्ये, पण आता मोठा झाल्यावर गेलो, महाराज होऊन गेलो एका शाळेमध्ये। बालवाडीचा वर्ग होता पहिलीचा, आणि ते गुरुजी एका विद्यार्थ्याला शिकवत होते। ते सगळ्या 1 2 3 फळ्यावर गुरुजी 1 2 काढत होते। मी सहज विचारलं, गुरुजी तुमचं शिक्षण किती झालं? ते म्हणले, महाराज 12वी झाली, त्याच्यानंतर शिक्षण शास्त्रातली पदविका मी धारण केली, D.Ed झालं, B.Ed झालं, काय काय झालं ते। म्हणलं, मग इतकं शिकून तुम्ही 1 2च काढता, अजून तुम्हाला उजळणी येत नाही का? महाराज तसं नाही हो। म्हणले, मग हे माझ्यासमोर जे लेकर बसलेत की नाही, यांच्या पाठीवर यांनी 1 2 काढावे याच्याकरता मला फळ्यावर काढावं लागतात। म्हणजे गुरुजींनी कृती करून दाखवली। संतांच्या बाबतीत हेच आहे, संतांनी जगाला शिकवताना स्वतः वागून दाखवले। मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात, अर्भकाची साठी अर्भे हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी। अर्भकाचे साठी हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी। कैसे संत जगी, क्रिया करून दावी त्यागी, कैसे संत जगी, क्रिया क्रिया करून दावी त्यागी, क्रिया करून दावी त्यागी, क्रिया करून दावी त्यागी। तुकोबाराय म्हणतात, एखाद्या लहान लेकराला शिकवण्याकरता जसा गुरुजी फॉर्म्युला वापरतात, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या लेकराला शिकवण्याकरता जसे गुरुजी हातात पाटीन पेन्सिल घेतात आणि त्या लेकराला शिकवतात, तसे साधू संत सुद्धा जगासमोर कृती करून दाखवतात। वास्तविक पाहता समर्थ श्री संत सद्गुरु गजानन महाराजांच्या सगळ्या चरित्राचं दर्शन ज्यावेळेस आपण करू, तर त्यांच्या प्रत्येक कृतीतून एक गोष्ट लक्षात येईल की जगाला शिकवण्याकरता संतांनी वागून दाखवलं, गजानन महाराजांनी वागून दाखवलंय। अशा समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरित्राचं दर्शन आपण आज करणार आहोत। संत श्रेष्ठ श्री दासगणोजी महाराज या भूमीचं वर्णन करतात। आपण ज्या भूमीमध्ये राहतो, भारत भूमीमध्ये, या भारत भूमीमध्ये राहताना जगामध्ये एकूण जी संपूर्ण पृथ्वी आहे, त्या संपूर्ण पृथ्वीला 7 भागामध्ये विभाजित केलंय। त्याच्यापैकी जम्बू नामाचं द्वीप आहे, त्या जम्बू द्वीपामध्ये आपला आशिया खंड येतो। पूजा करताना ब्राह्मणबुवा संकल्प सोडतात ना, भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये। तर आपण जम्बूद्वीपामध्ये राहतो, आणि या जम्बूद्वीपामध्ये भारतवर्ष नावाची जी नगरी आहे, हा जो प्रांत आहे, अनेक अनेक संतांनी याच्यामध्ये जन्म घेतला। मग अर्वाचीन काळात जर आपण पाहायला गेलो तर या भूमीमध्ये नारद, ध्रुव, सुदामजी, उद्धवजी
असे थोर थोर संत झाले. त्याच्यानंतर 2500 वर्षापूर्वी आपल्या भारताच्या केरळ प्रांतामध्ये भगवत पूज्यपाद भगवान शंकराचार्यांनी जन्म घेतला. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत त्या ठिकाणी जन्माला आले. आणि या अनेक संतांपैकी आपल्या वराड प्रांतामध्ये, ज्याला वराड म्हणतात, खामगाव नावाचा तालुका आहे. आणि त्या खामगाव नावाच्या तालुक्यामध्ये छोट्याशा एक शेगाव नावाचं गाव आहे. त्या शेगाव नावाच्या गावामध्ये समर्थ सद्गुरू गजाननजी महाराज प्रगट झाले. महाराजांचा जन्म कुठं झाला, महाराजांचं पूर्व आयुष्य काय, याची माहिती अजूनही कोणाला नाही. साई चरित्राचा विचार करताना त्यातही असा उल्लेख आहे की हे मूळचे कोठले. आता लोकांनी फक्त संकेत लावले. कोणी म्हणतं आमच्या पाथरीला महाराजांचा जन्म झाला, कोणी म्हणतं त्या धूपखेड्याला झाला, पण फक्त अंदाज बांधायचे. समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज जे प्रगट झाले, अयोनी संभव असा अवतार आहे गजानन महाराजांचा. शके 1800 माघ महिना, वद्य पक्ष आणि सप्तमीचा दिवस, या दिवशी समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज वराडाच्या भूमीमध्ये प्रगट झाले. तर प्रगट झाल्याबरोबर सगळ्यात पहिला जगाला संदेश समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी दिला. त्या गावामध्ये एक देवीदास नावाचा गृहस्थ होता. त्याच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता आणि सगळ्या गावाला नगर भोजन होतं. लोक जेवायला येत आहेत आणि लोकांची जेवणं झाली की उष्ट्या पत्रवळ्या उकंड्यावर टाकल्यात. झाडाच्या सावलीखाली दिगंबर अवस्थेतला एक महात्मा, तेजपुंज शरीर, अजानुभव हात आहेत, ज्याचे हात गुडघ्याच्याही खाली, त्याला अजानुभव म्हणतात. असे फार कमी लोक भाग्यवान असतात. तर समर्थ सद्गुरू गजाननजी महाराज अजानुभव होते. असा अजानुभव पुरुष एका झाडाखाली बसलाय आणि टाकलेल्या उष्ट्या पत्रवाळ्यावरले शीत व्यस्तोय. गजानन महाराजांनी कशा करता दिलंय दाखवलं माहितीये का? आपल्याकडे सध्या एक प्रथा चालू आहे. आता लग्नामध्ये लिहिलेलं असतं आमच्या तरी, उतना ही लो थाली में व्यर्थ न जाए नाली में. फॅशनच बदलली गुरुजी. एक काळ होता काय मस्त लोक असं पंगत धरून बसायचे, वाढणाऱ्यालाही आनंद आणि खाणाऱ्यालाही आनंद होता. मला माहिती आहे आमच्या लहानपणीचा काळ, कोणाच्या लग्नाला गेलं की बसतानाच माणसं असं बसायची की सतरंजी गुंडाळली की तिथं जेवायला बसता आलं पाहिजे. ते जशी गाडीमध्ये सीट धरणारा माणूस जसा भाग्यवान ना, तसा पहिल्या पंक्तीला जेवणारा भाग्यवान होता पहिल्या काळात. काय लोक आग्रहानं वाढायचे आणि काय आग्रहानं जेवायचे लोक. गेला तो काळ. आता टेबल मांडले जातात, हातात ताट घ्यायचं आणि त्या टेबलला जवळ जाऊन भीक मागायची. मी एका लग्नामध्ये गेलो होतो, ते ताट घेऊन भीक मागू लागलो. एक माणूस पाहिला, त्यानं मला तुम्ही वसमतचेच महाराज ना? म्हणलं हो. देवानं अशी कशी येळ आणली हो म्हणला तुमच्यावर. तेव्हापासून मी लग्नात जेवणच बंद केलं ताई, बंदच केलं. लग्नामध्ये जेवणात जेवायचंच असलं मग असं मोगलाजी महाराज सारखा माणूस असला ते ताट आणून देतो बाजूला, ते आपल्याला लाजच वाटते तिथं ताट घेऊन जायचं. किती लाजिरवानं जेवण आहे. आपल्याला एक सवय लागली, महाराज जेवत असताना ताटामध्ये उष्ट टाकायचे. मग समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज अवतरले आणि अवतरल्याबरोबर पहिला संदेश जगाला दिला. तो संदेश कोणता दिला? तर अन्न हे परब्रह्म आहे. अन्नम ब्रह्मेति व्यजानात अशी श्रुती माता आपल्याला संदेश देते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपल्याला असं सांगतात की रात्री झोपताना प्रत्येक माणसानं अंथरुणावर पडलं हात जोडून 2 लोकांचे आभार मानले पाहिजे. एक शेतात काम करणारा शेतकरी आणि बंदूक घेऊन सीमेवर उभा असलेला जवान, दोघांचे आभार मानले पाहिजे. का? शेतकऱ्यानं नाही पिकवलं तर काय खाणार आपण? आणि सीमेवर तो जवान बंदूक घेऊन उभा आहे छातीचा कोट करून, म्हणून आपण सुखाची झोप घेतोय. या दोघांना नमस्कार केल्याशिवाय झोपायचंच नाही कधी.
तो मोठ्या कष्टानं पिकवतो शेतकरी. ताटात घेतलेला मुठभर भात आपण फेकून देतो, पण ते मुठभर भात पिकवण्यासाठी किती कष्ट करावं लागले त्या शेतकऱ्याला विचारा. वर्षभर घाम गाळावा लागला शेतामध्ये. मग अन्न हे ब्रह्म आहे, आणि अन्न हे ब्रह्म हे दाखवण्याकरताच गजानन महाराज त्या उष्ट्या पत्रवाळ्यावरले शीतव्यस्त आहेत. हजारो लोक जवळून गेलेत. प्रत्येकाने गजानन महाराजाकडे पाहिलं, पण पाहिल्यानंतर कोणी ओळखलंच नाही. एक सूत्र लक्षात घ्या, कोणताही महात्मा जगतामध्ये अवतरतो तर तो अवतरल्यानंतर मी संत हे कधीच दाखवत नाही. खरा साधू आणि पाखंडी यज्ञातला फरक सांगतो. प्रचार करून लोक बोलवावं लागतात, हा साधू नाही. खरा साधू आपला कधीच प्रचार करत नाही. मी मोठा आहे दाखवतच नाही. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्ञानोबा म्हणतात, चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी. मी चतुर आहे, मी मोठा आहे, असं तो महात्मा कधी दाखवतच नाही. तो महात्मा आपल्या मस्तीमध्ये असतो, त्याला काही जगाशी घेणं देणं नाही. मग संत सद्गुरू गजानन महाराज असे बसलेत एका झाडाच्या सावलीला. त्या उष्ट्या पत्रवाळ्यावरले शीतव्यस्त आहेत. ते अन्न महाराजांनी खायला सुरुवात केली, आणि ते खात असताना कितीतरी जवळून गेले आले, कोणीच महाराजांकडे लक्ष गेलं नाही. फक्त एक ग्रहस्थ जेवण्याकरता आले. शेगावचे ग्रहस्थ आहेत, त्यांचं नाव आहे बंकटलालजी अगरवाल. मी एकदा चेष्टेनं आमच्या हजरपा साहेबाला म्हणलो होतो, तुम्ही दरवर्षी प्रगट दिनाला मलाच का बोलवता, त्याचं कारण मला कळालं. शेगावला गजानन महाराज पहिल्यांदा आले तर त्यांना पहिल्यांदा संत स्वरूपात ओळखणारा अग्रवालच होता. म्हणून विचार केला की आता गजानन महाराजांच्या मंदिराचा कलशारोहण समारंभ कथा अग्रवालनंच सांगावं, म्हणून माझी निवड केली असं मला वाटतं बरं का. मग ते बंकटलालजी अग्रवाल होते. ते जेवायला आले आणि सहज लक्ष गेलं, झाडाखाली कोणीतरी महात्मा बसला, पत्रवाळ्यावरले शीत वेचून खातोय. पाहिलं बंकटलालजीनी, आणि पाहिल्याबरोबर मनातल्या मनात विचार केला की सर्वसामान्य माणसासारखा दिसत नाही. महाराज सूर्य कितीही लपला तरी त्याचं तेज लपल का? अजिबात लपणार नाही. तसं महात्मा मी महात्मा आहे असं दाखवत जरी नसला तरी त्याच्या अंगावरले चिन्ह सांगतात की तो महात्मा आहे. फक्त त्या महात्म्याकडे पाहण्याची नजर पाहिजे आपल्याला. आलं का लक्षात? जगामध्ये पारखी लोकांची फार कमी आहे हो. आमचे महाराज सांगायचे, सकाळी सकाळी एक कुंभार गाडगे मडके घडवण्याकरता माती आणायला गेला दरडीला, आणि माती उकरता उकरता त्याला त्या मातीमध्ये एक हिरा सापडला, चमचम चमकत होता. त्या कुंभारानं विचार केला किती चमकदार दगड आहे, आणि त्याला आरपार छिद्र सुद्धा होतं. एक दोरी घेतली, सुतळी ओवली त्याच्यात, आणि एक लाडकं गाडं होतं टाकली त्याच्या गळ्यामध्ये बांधून. येता जाता लोक विचारायचे, कुंभार दादा अरे काय चमकदार दगड आहे? हो ना, मला माती उकरता उकरता सापडलाय. लाडकं गाढव आहे म्हणून बांधलंय गळ्यामध्ये. 8 दिवस फिरला तो त्या गाढवाला घेऊन, पण त्याला भेटले ते सगळे गाढवच भेटले, माणसाच्या स्वरूपातले. कोणीच तो दगड ओळखला नाही. एक दिवशी एक खानदानी जवाहीर सराफी रस्त्यानं जात होता. त्या जाणाऱ्या जवाहिरानं पाहिलं की हा दगड सामान्य नाही, हा दगड हिरा आहे. तो जवाहीर त्या कुंभाराजवळ आला आणि सांगितलं, दादा कुठं सापडला रे दगड? तर कुंभारानं सांगितलं, माती उकरत होतो तिथं सापडला. बरं बरं, विकायचं आहे का? ते म्हणले घेणार का? नक्की घेणार. किती? ते म्हणले तसं या दगडाची किंमत करता येत नाही, पण 1 लाख रुपये देतो गड्या तुला. कुंभार दचकलाच, म्हणले 1 लाख? अरे या दगडाची किंमत पृथ्वी मोलाची आहे. कुंभारानं सांगितलं, मग मी कशाला विकू? विकणारच नाही. कुंभारानं तो गाढवाच्या गळ्यातला दगड काढला, त्याला एका रेशमी रुमालामध्ये गुंडाळलं, घरी गेला, गोदरेजचं कपाट उघडलं, त्याच्यातलं लॉकर उघडलं, आणि रुमालात गुंडाळलेला तो दगड आतमध्ये ठेवला. आता जोपर्यंत ओळख नव्हती तोपर्यंत तो दगड होता, गाढवाच्या गळ्यात होता. पण हिरा हे कळाल्यानंतर रेशमाच्या याच्यामध्ये गुंडाळून गोदरेजच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवल्या गेला. तसंच आहे, पारखी नजर असलेल्या माणसाने साधू ओळखला की साधू सन्मानाला पात्र होतो. नाही तर गजानन महाराज बसलेले तिथे. बरीचशी माणसं आजूबाजूने गेली. स्वतः त्या घराचा जो मालक आहे देवीदास पातुरकर, पत्रवाळ्या टाकायला बाहेर यायचा आणि बसलेलं गजानन महाराजांना पाहायचा. त्याला वाटलं कोणीतरी वेडा आहे, कोणीतरी वेडा आहे.
खातोय आपले पत्रवाळ्याले शीत वेचून, लक्ष दिलं नाही. पण बंकटलालची नजर गेली. तर साधू जीवनामध्ये मिळणं कठीण आहे आणि मिळाला तर कळणं कठीण आहे. पहिली गोष्ट, एखादा संत एखादा महात्मा जीवनामध्ये मिळणं दुर्मिळ आहे. साधूची भेट सहजासहजी होत नाही हो. साधूची भेट होण्याकरता तुकाराम महाराजाला देवाकडे मागावं लागलं. ऐशेवर ममज दावी नारायण ऐसेवर ममज, दावी नारायण ऐसेवर ममज, दावी नारायण ऐसेवर ममज, दावी नारायण अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी, अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी ऐसेवर ममज, दावी नारायण ऐसेवर ममज, दावी नारायण अंतरच्या पुन्हा प्रगटोनी, अंतरच्या पुन्हा प्रगटोनी ऐसेवर ममज, दावी नारायण ऐसेवर ममज, दावी नारायण. साधू मिळणं कठीण आहे. बरं, एखाद्या वेळेस साधू मिळाला तर कळणं कठीण आहे. मिळाल्याबरोबर जर साधू कळाला असता तर ज्ञानोबरायचा छळ झालाच नसता. तुकोबारायाला मंबाजीबाईंनी मारलंच नसतं, साधू कळाला असता तर. आणि काय महाराज, चांगली माणसं गेल्यावरच कळतात. दुर्दैव आहे समाजाचं. जोपर्यंत होते तोपर्यंत त्याचं महत्वच कळत नाही. सगळ्याला साधू ओळखण्याची नजर नसते. भाग्यवान एखादा जो साधूला ओळखू शकतो. या ठिकाणी बंकटलालजीची नजर गेली आणि बंकटलालजीने ओळखलं, महात्मा कोणीतरी दिसतोय. सोबत एक दामोदर पंत कुलकर्णी म्हणून ग्रस्त होते. दोघांची नजर गेली आणि दोघांनी ओळखलं की कोणीतरी महात्मा आहे. ताबडतोब ते देवीदासजी पातुरकर जे होते त्यांना आवाज दिला, अहो तुम्ही काहीतरी भाग्यवान आहात, तुमच्या घरी महात्मा आलाय. एक काम करा, महाराजांना एकतर आतमध्ये जेवायला घेऊन चला किंवा इथं पात्र आणून द्या. आतमध्ये येण्याकरता महाराजांनी नकार दिला. पात्र आणलं वाढून जेवण्याकरता. महाराज जेवू लागले. त्यांच्याजवळ पाणी पिण्याकरता एक तुंबा होता. त्या तुंब्यामधलं पाणी संपलं. तर त्यावेळेस विचारलं त्या दामोदर पंत कुलकर्णी, महाराज तुमच्या तुंब्यामध्ये पाणी नाही, पाणी द्यावं का? महाराजांनी सांगितलं, द्यावं का काय विचारतोस? अरे जेवण केल्यानंतर पाणी लागतंच ना प्यायला. अन्न खाल्ल्यानंतर पाणी लागतं, शरीराचा धर्म आहे ना तो. समर्थांनी तुंब्यामध्ये पाणी आणण्याचा इशारा केला आणि महाराज दामोदर पंत कुलकर्णी त्या तुंब्यात पाणी घेऊन आले. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी ते पाणी पिलं, तृप्तीचा ढेकर दिला आणि त्या ठिकाणी सगळ्या जगताला संदेश दिला की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्नाची नासडी होऊ नये. हा संदेश त्या ठिकाणी समर्थाने दिला. एक सूत्र लक्षात ठेवा. मला आठवतं लहानपणी आमच्या आजीला आम्ही पाहायचो, तर आमची आजी जेवण झाल्यानंतर ते जेवणाचं ताट धुवून प्यायची. तिचं जेवण झालं की ताट असं स्वच्छ दिसायचं जसं काय घासलंय. तर एक दिवशी मी विचारलं, आजी हे खरकट पाणी तू का पिते? तर तिनं सांगितलं, बेटा अन्नाचा एक कणही वाया जाऊ नये. या जगतामध्ये आमच्या सगळ्या भागवतकारावर ज्यांचे उपकार आहेत, ब्रह्मलीन श्री डोंगरेजी महाराज ज्यांनी भागवत ग्रंथाला जगामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली, त्या डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे. पहा, डोंगरेजी महाराज म्हणायचे, जीवनामध्ये ज्याला श्रीमंत व्हायचं त्यानं एक कणही वाया जाऊ देऊ नये, आणि जीवनामध्ये ज्याला विद्वान व्हायचंय त्यानं एक क्षणही वाया जाऊ दे. हे डोंगरेजी महाराजांचं वाक्य लिहून ठेवा, तुमच्या शाळेच्या भिंतीवर लिहिण्यासारखं वाक्य. श्रीमंत व्हायचंय का, एक कणही वाया जाऊ देऊ नका. आणि तुम्हाला विद्वान व्हायचं का, ते जीवनातला एक क्षणही वाया जाऊ देऊ नका. जो प्रत्येक क्षणाला अभ्यास करतो तो विद्वान होतो, आणि जो कणाकणाची कदर करून त्याची साठवण करतो तो श्रीमंत होतो. म्हणजे हाच उपदेश देण्याकरता समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज त्या उष्ट्या पात्रवळावरले शीत व्यस्त आहेत. ते शीत खातायत. तृप्तीचा ढेकर दिला आणि आशीर्वाद देत गजानन महाराज तिथून निघून गेले. बंकटलालजींनी शोध घेण्याचा प्रयत्न केला,
घरी आले, बेचैन झाले की महात्मा होता, खरंच महात्मा होता, त्याची पुन्हा भेट झाली पाहिजे. शोध घेण्याचा प्रयत्न बंकटलालजी करतायत. बेचैन चित्त त्या ठिकाणी झालं, पण समर्थ पुन्हा काही त्या ठिकाणी भेटले नाही. जणू काय हा संदेश देण्याकरताच आले. माघ वद्य सप्तमीच्या दिवशी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं प्रागट्य या शेगावच्या भूमीमध्ये झालं. माघ सप्तमी पुण्य दिवशी, माघ सप्तमी पुण्य दिवसी, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. माघ सप्तमी पुण्य दिवशी, माघ सप्तमी पुण्य दिवशी, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. अनुरेणुमध्ये ब्रह्म व्यापिले, अनुरेणुमध्ये ब्रह्म व्यापिले, लय उत्पत्ती समान, लय उत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवशी, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. माघ सप्तमी पुण्य दिवसी, माघ सप्तमी पुण्य दिवसी, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. धन्य धन्य ती माघ सप्तमी, धन्य ती माघ सप्तमी, दिनमनी उगवला, दिनमनी उगवला, गजानन पुण्य पुरुष प्रगटला,
1800 साली माघ वद्य सप्तमीला शेगावच्या पुण्यभूमीमध्ये गजानन महाराजांचं अवतरण झालं. त्या पातुरकरांच्या दाराशी उष्ट्या पत्रवाळातले शिते महाराज व्यस्त आहेत. बंकटलालांनी पाहिलं, सोबत दामोदर पंत कुलकर्णी होते. महाराजांना सांगितलं पिण्याकरता पाणी. तुंबा घेतला, आणण्याकरता गेले. पण तुंबा भरून आणण्याच्या आधी जवळच एक जनावरांना पाणी पिण्याकरता हौद होता. महाराज त्या हौदावर गेले आणि ते पाणी प्यायला सुरुवात केली. महाराजांना टोकलं काही लोकांनी, महाराज नका ते पाणी पिऊ, ते तर जनावर पाणी पितायत, घाण आहे ते पाणी. महाराजांनी सांगितलं का रे, जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये असणारं चैतन्य एकच ना. कणकणमय हे भगवान, याची प्रतीती महाराज द्यायला लागले. परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे. गीता सांगते सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान मपोहनंच. प्रत्येकाच्या अंतकरणात परमात्मा वास करतो ना. मग आपल्यामध्ये देव आहे, जनावरांमध्ये नाही का? हे पाणी जनावर पिऊ शकतात, तर मी नाही पिऊ शकणार का? याला जीवन म्हणतात, पाण्याला जीवन म्हणतात. आणि महाराजांनी सांगितलं जीवन कधी अमंगल असतं का? म्हणजे अन्न हे ब्रह्म आहे आणि पाणी हे जीवन आहे. हे गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातून महाराजांनी दाखवून दिलं. महाराज जगाला संदेश देत आहेत की इथून पुढे अन्नाची नासडी करताना 10 विचार करा. अन्न हे ब्रह्म आहे, त्याचा आपल्या हातून अपमान होऊ नये याची दक्षता घ्या. ते होळाचं पाणी महाराज प्याले आणि नंतर महाराज तिथून निघून गेले. बंकटलाल आपल्या घरी आला, बेचैन आहे. ज्या दिवशीपासून दर्शन झालं त्या दिवशीपासून बंकटलाल बेचैन आहे. बंकटलालच्या वडिलांनी विचारलं काही दुखतंय का रे बाबा तुझं? नाही ना, स्वस्त आहे मी. नाही, तुझं चेहरा मोहरा बिघडलेला दिसतोय, काहीतरी चिंतेमध्ये दिसतोय, काहीतरी विचार करतोय तो. बंकटलालांना आपलं दुःख काय आपल्या बापाला सांगितलं नाही. महाराजाचा शोध घेतोय पंचक्रोशीमध्ये, पण महाराज काही सापडले नाही. पण एक दिवशी दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन आहे की त्याच शेगाव नगरीमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये त्या परिसरात प्रसिद्ध असणारे गोविंदबुवा टाकळीकर म्हणून कीर्तनकार होते. त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. कीर्तन ऐकण्याकरता तुमच्यासारखे बरीचशी लोक त्या मंदिराकडे जात आहेत. आमचे बंकटलालजी सुद्धा निघाले. सोबत पितांबर नावाचा एक शिंपी आहे. त्या शेगाव नगरीमध्ये रामजी पंत नावाचे ग्रस्त होते. त्यांना व्यथा सांगितली बंकटलालजींनी, असा असा एक माणूस मी पाहिला आणि पाहिला त्या दिवशीपासून मी बेचैन आहे. तर त्या रामजी पंतांनी सांगितलं, बंकटलालजी भाग्यवान आहेस तू जे सांगितलं ते सगळे योग्याची लक्षण आहेत. योगीच असा वागतो, हे की नाही? जगाच्या विपरीत वागणं असतं योग्याचं. गीता सांगते सगळं जग जिथं झोपतं तिथं योगी जागा असतो. या निशा सर्व भूतानाम यस्य जागते संयमी. सगळी लक्षणं योग्याची. तू भाग्यवान आहेस, त्या योग्याचं तुला दर्शन झालं. त्या योग्याचा शोध घेत आहेत आमचे बंकटलालजी. महाराज काही पुन्हा दिसायला तयार नाहीत. बेचैन चित्तानं गोविंदबुवाच्या कीर्तनाला निघाले आमचे बंकटलालजी. सोबत तो पितांबर नावाचा शिंपी आहे. आणि महादेवाच्या मंदिरात कीर्तनाला जात असताना सहज लक्ष गेलं, मंदिराच्या समोर एक वृक्ष होता आणि त्या वृक्षाच्या खाली एका दगडावर महात्मा बसलेला दिसला. बंकटलालजीला इतका आनंद झाला, जवळ धावून गेले, महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. जणू काय कितीतरी दिवसाच्या वियोगानंतर एखादी प्रिय व्यक्ती भेटावी तेवढा बंकटलालजीला आनंद झाला. महाराजांनी स्मित हास्य केलं बंकटलालजीकडे पाहून. आणि बंकटलालजीने विचारलं, महाराज काही सेवा करू? तुम्हाला भूक लागली असेल तर काही खायला आणू का? महाराजांनी सांगितलं, हा भूक लागली. समोर ते माळणीचं घर आहे, जा तिच्या घरी आणि एक बेसन भाकरी घेऊन ये मला खाण्याकरता. बंकटलालजी शेजारच्या त्या माळणीच्या घरी जात आहेत, बेसन भाकरी घेऊन आले. महाराजांनी हातावर बेसन भाकरी घेतली आणि खायला सुरुवात केली. बेसन भाकरी खाल्ली. तो पितांबर नावाचा शिंपी होता, त्याला सांगितलं, जा पाणी आण, जा पाणी आण होळावर जाऊन. तुंबा दिला त्याच्याजवळ आणि सांगितलं, पाणी आणताना कसं आणायचं? म्हणले, काय तुंबा पाण्यामध्ये बुडवायचा आहे, हातानं पाणी नाही भरायचं. सांगितलं, महाराज उन्हाळा चालू आहे, पाणी आटत आलंय, तुंबा बुडल इतकं पाणी नाही होळामध्ये, हातानेच भरावं लागेल, बिलकुल भरायचं नाही. महाराजांची आज्ञा प्रमाण मानली आणि तो पितांबर आला होळावर. पाहिलं तर काय पाणी अतिशय अल्प आहे, पण महाराजांची आज्ञा आहे, संतांच्या शब्दावर विश्वास.
तुंबा बुडवला आणि जिथं तुंबा बुडवतो तिथं तुंबा बुडवली इतकं पाणी निर्माण झालं. पितांबराला प्रचिती आली की तो महात्मा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे. पाणी घेऊन आला. महाराजांनी ते पाणी पिलं आणि बंकटलालाला सांगितलं, बंकटलाल, लोक म्हणतात ते खरंय, तुमची शेडजी लोकांची जातच मोठी विचित्र, चमडी जाय पर दमडी न जाय, लोकाच्या भाकरीवरच माझी बळवण करतो का? आणि मग अरे खिशातून सुपारी काढ. बंकटलालजीने ताबडतोब खिशातून सुपारी काढली, कातरली, महाराजांच्या हातावर दिली आणि ती देता देता खिशातून 2 पैसे काढले, दक्षिणा म्हणून महाराजाला दिले. महाराजांनी सांगितलं, काय करतो? मला दक्षिणा देतोय महाराज. अरे हे पैसे नको आम्हाला, हे तुम्ही व्यवहारिक लोक आहात, तुमच्या व्यवहाराला लागतात ती पैसे, आम्हाला काय करायचे पैसे? तुझी भावभक्ती पाहून मी संतुष्ट झालो. बंकटलाल, या शेगाव मध्ये तूच तरी एक भेट मला भेटलास. महाराजांनी सांगितलं, मी या दगडावर बसतो, जा मंदिरात कीर्तन ऐकायला आलात ना, जा कीर्तन ऐकाय. पितांबर शिंपी आणि बंकटलालजी महादेवाच्या मंदिरात कीर्तनाला येऊन बसले. गोविंद बुवांनी कीर्तनाला सुरुवात केली आणि कीर्तन करता करता गोविंद बुवांनी श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाचा एक श्लोक निरूपणा करता घेतला. त्या श्लोकावर निरूपण करतायत. गोविंद बुवांनी त्या श्लोकाचा पूर्वार्ध उच्चारला आणि राहिलेला उत्तरार्ध बाहेरून आवाज आला. तर गोविंद बुवा आश्चर्यचकित झाले, म्हणले मी कीर्तन करायला लागलो पण मी उच्चारलेला श्लोक अर्धा कोण गात आहे? तर बाहेर येऊन पाहिलं तर समर्थ गजानन महाराज तो श्लोक गात आहेत. गोविंद बुवा कीर्तनकार होते आणि त्यांची नजर पारखी होते. ताबडतोब महाराजांना लोटांगण घातलं. महाराज, माझी एक इच्छा आहे. म्हणजे काय? चला ना आत कीर्तन ऐकायला चला. महाराजांनी सांगितलं, बेट्या तू निस्ता पुराणिक आहेस, तुला कळत नाही? म्हणजे काय? आताच कीर्तन करताना सांगत होता ना की परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, परमात्मा नाही अशी जागाच नाही. तो कीर्तन करताना अभंग गात होता ना, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. 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 आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्य माप, झाला दिनाचा माय बाप. विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले ताप, पदरी आले पुण्य माप. विठ्ठल म्हणता हरले ताप, पदरी आले पुण्य माप. अरे सर्वत्र परमात्मा भरून उरला असं तो कीर्तनात सांगतो ना. आणि बेट्या तुलाच अनुभव नाही? महाराजांनी या दुसऱ्या अध्यायामध्ये कीर्तनकाराला फटकारलंय. निस्ती कंबर बांधून पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नका, जसं बोलता तसं वागण्याचा प्रयत्न करा. त्या गोविंद बुवाला सांगितलं, गोविंद बुवा, अरे आपण जे बोलतो त्या बोलण्यातलं थोडं आचरणातही असलं पाहिजे. म्हणले का? परमात्मा व्यापक आहे असं कीर्तनातून सांगतो ना, मग त्या देवाला एकदेशी का केला? तो परमात्मा व्यापक आहे अशी प्रतीती तुलाच नाही तर तू जगाला काय देशील? गोविंद बुवांनी पाय धरले, चुकलं महाराज माझं, जा मंदिरात कीर्तन कर, मी इथं बसून तुझं कीर्तन ऐकतोय. गोविंद बुवा पुन्हा गेले, कीर्तनाला सुरुवात केली आणि गोविंद बुवांनी जाहीर केलं शेगावच्या सगळ्या लोकांना. गोविंद बुवा म्हणतायत, भाग्यवान आहात तुम्ही की तुमच्या गावी एक रत्न आलाय, एवढा मोठा योगीराज तुमच्या गावाला आलाय. या शेगावच्या भूमीचं काहीतरी पुण्य की असा महात्मा या भूमीवर त्या ठिकाणी आलाय. सांगितलं आता या महात्म्याला, या योग्याला जतन करा. गोविंद बुवांनी कीर्तनात सांगितलं. कीर्तन संपलं गोविंद बुवाचं आणि गोविंद बुवाचं कीर्तन संपल्यानंतर बंकटलालजींनी आपले वडील भवानी रामजींना विनंती केली की असे असे महाराज आहे, त्यांना मी घरी आणू का?
भगवानी रामजीने होकार दिला आणि बंकटलालजीच्या घरी महाराजांचं आगमन झालं। शेगावमध्ये पहिल्यांदा प्रकट झाले आमचे समर्थ सद्गुरू गजानन महाराज देवीदास बुवा पातूरकरांच्या वाड्यासमोर आणि आले बंकटलालजीच्या घरी। अवलिया महात्मा, खरं म्हणजे स्वेच्छा विचार करणारा महात्मा, पण बंकटलालजीने आग्रह केला, त्याचा आग्रह पाहिला आणि समर्थ आले बंकटलालजीच्या घरी। फार मोठा सत्कार बंकटलालजीने केला आणि महाराजांच्या दर्शनाकरता तिथं गर्दी होऊ लागली। शेगावचे सगळे सद्ग्रस्त महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले। बंकटलालजीचं घर राहिलं नाही, तर ते घर झालं मंदिर। बंकटलालजीच्या शेजारी त्याचा एक भाऊ राहायचा, इच्छाराम त्याचं नाव। महाराजांच्या जवळ आला, विनंती केली, महाराज माझ्या घरी भोजनाकरता चला, तुम्ही कालपासून आलात, तुम्ही माझ्या घरी यावं अशी माझी इच्छा होती आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या घरी येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही। महाराज त्या इच्छारामजीच्या घरी गेले, जेवण्याकरता बसले। सुंदर असा जेवणाचा बेत त्या इच्छारामनी केला। ताट भरून महाराजाला वाढलं, आग्रह करतोय। तर महाराजांनी अजून या दुसऱ्या अध्यायातून एक संदेश दिला। तर जेवढं ताट वाढलं महाराजांनी बकाबक ते अन्न खायला सुरुवात केली। इच्छाराम आग्रह करतो महाराज खातायत, इच्छाराम आग्रह करतो महाराज खातायत। खाता खाता भडभडून उलटी झाली महाराजांना। जणू काय महाराज जगाला दाखवतायत की अन्न खाताना कोणाला आग्रह इतका करू नका की त्याला ते पचणार नाही। आग्रह करावा, घ्या म्हणावं, पण एकदा दोनदा खणानून महाराजांना उलटी झाली। अशीच एकदा घटना झाली होती। एकदा आमच्या समर्थ सद्गुरू रामदास स्वामींना बासुंदी खाण्याची इच्छा झाली। ते म्हणले साधूच्या मनात इच्छा येऊ नये, पण झाली। गेले एका घरी, एका माऊलीला आग्रह केला मला बासुंदी खायची। तिने केली बासुंदी, इतकी खाल्ली उलटी झाली। आणि उलटी झाल्यानंतर वास्तविक पाहता त्या घाणीकडे पाहायचं नसतं, पण समर्थांनी खोड मोडण्याकरता ती उलटी पुन्हा खायला सुरुवात केली। म्हणजे या मनामध्ये पुन्हा बासुंदी खाण्याची इच्छाच होणे। तसं समर्थांनी सांगितलं, इच्छाराम आग्रह करतो का, इतकं खाल्लं 3 शेर अन्न महाराजांनी खाल्लं आणि भडभडून उलटी त्यावेळेस झाली। इच्छारामला कळालं की आग्रह करायचा नसतो, अन्न हे ब्रह्म आहे, त्याचा अपमान झाला नाही पाहिजे। भगवान श्री संत सद्गुरू गजानन महाराज त्या बंकटलालाच्या घरी बसून अनेक लीला करत आहेत। अनेक लोक दर्शनाला आल्यानंतर बंकटलालजीने तिथं महाराजांच्या सेवेकरता काही भजनी मंडळाला बोलवलं। त्या भजनी मंडळाने सुंदर सुंदर गीत तिथं म्हणायला सुरुवात केली। त्यांचे गीत ऐकता ऐकता महाराजही आनंदित झाले आणि बोटाच्या चुटक्या वाजून महाराजांनी भजन सुरू केलं। गण गण गणात बोते, 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 गण गणात बोते, बोला बोला, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गजानन, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गजानन, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात होते गजानन, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गजानन, गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गण गण गणात गण गण गणात
गणात गण गण गणात होते गजानन गण गणात गण गण गणात गण गण गणात होते गजानन गण गण गणात गण गण गणात गण गण गणात होते गजानन गण गण गणात गण गण गणात गण गण गणात होते गजानन गण गण गणात बोलते 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 गण गण गणात बोलते. महाराज चुटक्या वाजून भजन करू लागले आणि सगळ्यांनी त्यांच्या मुखातून हे भजन ऐकलं. आतापर्यंत महाराजांना नाव नव्हतं. सगळ्यांनी विचार केला गणगण गणात बोते भजन करतायत म्हणजे यांचं नाव दुसरं काय. सगळ्या लोकांनी नावच ठेवलं महाराजांचं. म्हणजे आजपासून यांचं नाव गजानन. बोल गजानन महाराज की जय. गजानन नामाविधान ते लोकांनीच जणू काय महाराज दाखवतायत की नाम देहाला आहे, आत्मस्वरूपाला नाही. तो आत्मा तर नित्य शुद्ध बुद्ध अव्यक्त आहे, त्याला नाव नसतं. नाव देहाला आहे आणि देहाला नाव कोणीतरी देतं. आपल्या देहाला कोणीतरी नाव दिलंय. कानामध्ये आत्याने फुकलंय आपल्या नाव. आधी आपल्याला नाव नव्हतं. ज्ञानोबराय सांगतात जन्माला आल्यावर लेकरू त्या डिलिव्हरी रूम मधून नर्स पळत आली असं म्हणली का योगेश जन्माला आला म्हणून. मुलगा झाला नाही तर मुलगी झाली. मग नंतर 12व्या दिवशी घोगऱ्या टाकून नाव ठेवतात ती गोष्ट वेगळी. आत्याबाई ठेवते ते नाव. कोणीतरी या देहाला नाव द्यावं लागतं ना. समर्थांनी सांगितलं आत्मस्वरूप हे नामरूपातीत आहे, फक्त देहाला नाव आहे. त्या देहाला नाव पडलं गजानन. आणि त्या बंकटलालाच्या घरी जणू काही ते घर नाही मंदिर झालं. हजारो लोक दर्शनाला येत आहेत. गजानन महाराजांचं निवासस्थान ते मंदिर झालं. बंकटलाल महाराजांची सेवा करतोय. दासगणू महाराज विनंती करतायत की अजूनही आपल्याला सुंदर असं गजानन महाराजांचं चरित्र आपल्याला ऐकायचंय. तर ते चरित्र आता राहिलेल्या 3 दिवसामध्ये आपण ऐकण्याचा प्रयत्न करू. आज पहिला दिवस आहे. 1 ते 4 कथा होती पण आपली सुरुवातच जवळजवळ 4:45 झाली. 5:30 वाजतायत. तर श्री संत गजानन महाराजाच्या गजानन विजय या ग्रंथातील 2 अध्यायाचं आपण चलत चलत दर्शन घेतलं. तर उद्यापासून राहिलेल्या 3 दिवसामध्ये राहिलेल्या 19 अध्यायावर सुंदर असा विचार करू. फक्त सगळ्यांना विनंती बरोबर वेळेवर येत जा, कारण आता इथून पुढे हरिपाठ वगैरे बराच खटाटोप आहे. पुन्हा मला वाटते भंडारा आहे, महाप्रसाद आहे, सगळ्या गोष्टी. आज पहिला दिवस आहे, उशीर होतोच. पहिल्या दिवशी कोण्याही गोष्टीला उशीर होतो. मलाच उशीर झाला याला मी तुम्हाला काय बोलू, आहे की नाही. पण आज साहजिक आहे. आपण 1 तास 1.25 तास आज आपण कथेचा आनंद घेतला. उद्या पुन्हा 1 वाजता या ज्ञानमंडपामध्ये येऊया आणि गजानन महाराजांच्या चरित्राचा आनंद घेऊया. उद्या सुंदर अशी गजानन महाराजांच्या कथा वेगवेगळ्या ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया. या अवलिया महात्म्यांनी आपल्या लीलेद्वारे जगासमोर एक आदर्श ठेवला. त्या एका आदर्शाचं चिंतन करूया. आपण सगळेजण गजानन भक्त आहात. जास्त काय बोलू. या विद्यालयाचे जे अध्यक्ष आहेत आमचे हजप्पा पाटील, हेच परम गजानन महाराजांचे भक्त आहेत. आताच गुरुजींनी सांगितलं मी येत होतो त्यावेळेस की अशा एका गजानन भक्ताच्या संकल्पाची पूर्तता आपणा सगळ्यांच्या साक्षीने होते. गजानन महाराजांच्या मंदिराच्या रूपाने एक वीट रचत मंदिर पूर्ण झालं. आता या मंदिराला पूर्णता येण्याकरता आत गजानन महाराज प्रतिष्ठित झाले पाहिजे आणि मंदिराचा कलशारोहण झाला पाहिजे. मग तो सुवर्णकाळ येत्या 4 दिवसामध्ये येतोय. त्याच्या आपण साक्षी होणार आहोत आणि त्याचा साक्षी होण्याकरता आपण या कथेचा आनंद घेत आहोत. सगळ्यांनी बरोबर 1 वाजता उद्या यायचंय. 4 वाजता कथेला विराम होईल. आज याच ठिकाणी वालेला विराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. या व्यासपीठावर गायलेलं पहिल्या दिवशीचं वाङ्मयीन पुष्प गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करूया. वाणीला इथं विराम.